नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। ठरल्याप्रमाणे पीक विमा जमा व्हायला सुरुवात। तब्बल 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा, शेतकऱ्यांना SMS झाले प्राप्त। या क्षणाची सर्वात मोठी बातमी सविस्तर पहा। राज्यातील पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने पीक विम्याची रक्कम राज्यातील प्रमुख 9 पीक विमा कंपन्यांना वर्ग केली आहे। मात्र पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा वाटप करण्यात टाळाटाळ होत असल्याची माहिती पुढे आली आहे आणि त्याच अनुषंगानं याबाबतची तक्रार राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। यावर तोडगा काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं बैठक घेत दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी या बैठकीमध्ये स्पष्टपणे आदेश देण्यात आलेले आहेत। ते आदेश काय आहेत ते पाहूया। बघा, या बैठकीमध्ये पीक विमा योजनेचे मुख्य सचिव अशोक शर्मा आणि राज्यातील 9 पीक विमा कंपन्यांचे मुख्य अधिकारी तसेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार आणि कृषी विभागाचे मुख्य सचिव यांची या बैठकीला उपस्थिती होती। या बैठकीमध्ये पीक विमा वाटपासंदर्भात चर्चा करण्यात आली। पीक विमा वाटप पुढील 72 तासात करावे असे स्पष्ट आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 9 पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। यावर पीक विमा कंपन्यांनी लेखी हमी देत पुढील 72 तासात प्रथम 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वितरित करू, तसंच उर्वरित जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत पीक विमा वितरित करू अशी लेखी हमी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। यामुळे तब्बल 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होत असून अनेक शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाल्याचे SMS प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होत आहे ते पाहूया। पण त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुमची आधार लिंक, बँक खाते अपडेट तसंच मोबाईल लिंक आणि फार्मर ID असणं अत्यंत आवश्यक आहे। तसंच ज्या शेतकरी मित्रांना पीक विमा जमा झाला नाही त्यांनी काय करावं हे देखील मी पुढे सांगणार आहे, कारण त्यांचा देखील पीक विमा एका मिनिटात येणार आहे। मी जसं सांगन तसं तुम्हाला करावं लागेल। जर तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर मी जे सांगन ते करा, अगदी 1 मिनिटात तुमच्या खात्यावरती पीक विमा येऊन जाईल। आता शेतकरी बांधवांनो, कोणत्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा होत आहे ते 22 जिल्हे आता आपण या ठिकाणी पाहूया। यामध्ये परभणी, सांगली, नंदुरबार, नांदेड, रत्नागिरी, वाशिम, अहिल्यानगर, पुणे, रायगड, नाशिक, अमरावती, पालघर, चंद्रपूर, कोल्हापूर, सातारा, बीड, धाराशिव, जालना आणि सोलापूर, वर्धा, गडचिरोली आणि हिंगोली या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात खरीप 2025 चा पीक विमा जमा होत आहे। जर तुम्हाला अजूनही पीक विमा जमा झाला नसेल तर काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, कारण कंपनीच्या आदेशानुसार 72 तासात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा जमा होणार असल्याचं पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज जरी तुमचा पीक विमा आला नसला तरी अजिबात काळजी करू नका, कारण 72 तासामध्ये कधी पण तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होऊ शकतो। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।